आंतरराज्यीय अवैध गुटखा तस्करीवर मोठी कारवाई, 65,98,000चा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात. यवतमाळ जिल्ह्यात वाढत चाललेल्या आंतरराज्यीय अवैध गुटखा तस्करीवर स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी मोठी आणि निर्णायक कारवाई केली आहे. या कारवाईत तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात बंदी असलेला सुगंधित पान मसाला व तंबाखू वाहतूक करणाऱ्या 2 इसमांना ताब्यात घेऊन तब्बल 65,98,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यात अवैध गुटखा, पान मसाला व तंबाखूची वाहतूक व विक्री रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व पांढरकवडा वणी उपविभागातील अधिकारी व अंमलदार सतर्क होते. दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी खास खब्यामार्फत माहिती मिळाली की तेलंगणा राज्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 मार्गे एका आयशर वाहनातून मोठ्या प्रमाणात बंदी असलेला पान मसाला व तंबाखू पांढरकवडाकडे वाहतूक केली जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे क्षणाचाही विलंब न करता 2 पंचांसह महामार्ग क्रमांक 44 वरील ढोकी गावाजवळ सापळा रचण्यात आला. संशयित आयशर वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये सागर पान मसाला व SR1 सेंडेड टोबॅको असा बंदी घातलेला माल मोठ्या प्रमाणात आढळून आला. वाहन चालक मोहन सियाराम यादव, वय 26, राहणार पिचोड, जिल्हा शिवपुरी, मध्य प्रदेश व क्लीनर बुद्धा बाबूसिंग परियार, वय 35, राहणार अमोला थाना, तहसील घसारी, जिल्हा शिवपुरी, मध्य प्रदेश यांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत 180 पोते सुगंधित पान मसाला व तंबाखू ज्याची किंमत 45,92,000 रुपये, एक मोबाईल किंमत अंदाजे 6,000 रुपये तसेच आयशर वाहन किंमत अंदाजे 20 लाख रुपये असा एकूण 65,98,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री कुमार चिता, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, धनराज हाके, गजानन राजामलू तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीरित्या पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे सुरू असून अवैध गुटखा तस्करीच्या साखळीचा छडा लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.